तुम्हाला सुद्धा वाटतं का की कधी कधी तुमच्यामध्ये आणि तुमच्या मुलांमध्ये एक भिंत निर्माण झाली आहे, घरामधले अगदी सगळे संवादच संपलेत, किंवा तुम्ही काही बोलायला गेलं तर मुलं उत्तर देत नाही, की मुलं काहीच शेअर करत नाही, तर याचं उत्तर तुमच्या अपेक्षेपेक्षा काहीतरी वेगळं असू शकतं. नमस्कार, मी निलिमा. तर स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये. आज एक नवीन विषय आपण घेऊन आलोय की मुलं बोलत का नाही आपल्याशी व्यवस्थित, किंवा ती आपल्यासोबत शेअर का कुठल्या काही गोष्टी करत नाही. तर यासाठी काही टिप्स आणि ट्रिक्स घेऊन आलोय. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. तर सगळ्यात आधी आपण विचार करतो की ही मुलं जेव्हा लहान होती तेव्हा आपल्याशी सगळं बोलायची, सगळं शेअर करायची, अगदी छोट्या छोट्या गोष्टी आपण न विचारता सुद्धा आपल्याला सांगायची. स्कूलमधलं असेल किंवा शेजारचं काही असेल किंवा त्यांच्या फ्रेंड्सचं असेल, तर ती मुलं आपल्याला सगळं सांगायची. पण तीच मुलं थोडी मोठी झाल्यावरती आपण स्वतःवरून जरी काही विचारलं तर ती मुलं आपल्याला काहीही सांगत नाही किंवा शेअर करत नाही. मग असं का होतं? परत आपल्या मनामध्ये हा विचार येतो की यांना काही त्रास तर नाहीये ना, म्हणून ही मुलं काही बोलत नसतील का, किंवा आपलं काही चुकलंय का, असं आपल्या मनामध्ये भरपूरदा येतं. तर संवाद हा फक्त शब्दच नव्हे तर त्याच्या पलीकडचा सुद्धा असतो. असं भरपूरदा होतं की आपला आणि आपल्या मुलांचा संवाद जो होतो त्याच्यामध्ये आपलं भरपूरदा चुकतं, म्हणून पण मुलं आपल्यापासून दुरावतात. हेच आपण दुसऱ्या बाजूने बघतो की मुलं त्यांचे मित्र भेटले की मनमोकळेपणाने गप्पा मारतात किंवा त्यांच्याशी बोलतात, हसतात, त्यांच्यासोबत सगळं शेअर करतात. तर मग असं का होतं? तर याचं कारण हे आहे की जेव्हा मुलं आपल्याला काहीतरी सांगायला येतात, अगदी लहानपणी असो किंवा मोठेपणी असो, लहानपणी सुद्धा आपण मुलांना तेवढा प्रॉपर वेळ दिलेला नसतो, मे बी हे सुद्धा कारण असू शकतं. किंवा बऱ्याचदा फॉर एक्झाम्पल आपण हे म्हणू शकतो की मुलं आपल्याला एखादी गोष्ट सांगायला आली आहे, पण त्याच वेळेवरती आपल्याला एखादा जर फोन कॉल आला तर आपण त्या फोन कॉलमध्ये एवढे बिझी होऊन जातो की आपल्याला हे सुद्धा भान राहत नाही की आपल्याला मुलं काहीतरी सांगायला आली होती. आणि त्यानंतर आपण ठेवल्याच्या नंतर सुद्धा आपण विसरून जातो त्या मुलांना परत विचारायला की तू काय सांगायला आला होता किंवा तू काय सांगायला आली होती. नंतर मुलं पण विसरून जातात, आपण पण विसरून जातो. पण कुठेतरी मुलांच्या डोक्यामध्ये असतं की आपल्याकडे आपले आई वडील लक्ष देत नाही किंवा त्यांचं लक्ष नाहीये, आपण काही सांगायला गेलो तर त्यांना आपल्यासाठी वेळ नसतो. तर मुलांना हे सगळं त्यांच्या मनातलं सांगायला एक स्पेस हवी असते, म्हणून ते मित्रांसोबत सगळ्या गोष्टी शेअर करतात, जिथे त्यांचे मित्र कुठल्याही अपेक्षेशिवाय त्यांचं म्हणणं किंवा त्यांचं बोलणं सगळं व्यवस्थित ऐकून घेतात. म्हणून आपल्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये कधी डिस्टन्स निर्माण करतात आणि कधी दुरावतात हे आपल्याला कळत सुद्धा नाही. त्याच्यामुळे मुलांना प्रॉपर वेळ देणं हे खूप महत्वाचं आहे. तर आता बघूया की अशा काही टिप्स आहेत की ज्यामुळे मुलं नेहमी आपल्या कॉन्टॅक्टमध्ये राहतील. तर या टिप्स तुमच्या मुलांसोबत नक्की शेअर करा, किंवा तुमची मुलं सुद्धा तुमच्यासोबत काही गोष्टी शेअर करत नसतील तर या टिप्स तुम्ही नक्की वापरून बघा, तुम्हाला नक्की हेल्प होईल. तर सगळ्यात आधी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही मुलांचं ऐकून घ्या. बऱ्याचदा असं होतं की मुलं आपल्याला काही सांगायला आली तर आपण त्यांचं ऐकत सुद्धा नाही, आपण आपली रिॲक्शन देऊन मोकळे होतो. तर सगळ्यात आधी त्यांचं ऐकून घ्या, त्यानंतर त्यांचे विचार जे आहेत ते सुद्धा ऐकून घ्या. ते भरपूर काही गोष्टी दिवसभरामध्ये अनुभवत असतात, ते सुद्धा तुम्ही ऐकून घ्या. आधी त्यांचं पूर्ण ऐकल्यानंतरच तुम्ही तुमची रिॲक्शन द्या, आणि जी काही रिॲक्शन द्याल ती रिॲक्शन निगेटिव्ह देऊ नका. जर आपण त्यांना निगेटिव्ह रिॲक्शन कंटिन्युअस देत राहिलो तर ती मुलं त्यांना काहीही प्रॉब्लेम झाला तरी ते तुम्हाला सांगायचं टाळतील, ते दुसरं ऑप्शन शोधतील. त्याच्यामुळे आधी मुलांचं व्यवस्थित ऐकून घ्या आणि मगच रिस्पॉन्स द्या. त्यानंतरची टिप आहे मुलांच्या मतांचा आदर करा. मुलांना पण एक पर्टिक्युलर मत असतं, त्याच्यामुळे त्यांचं म्हणणं आधी ऐकून घ्या आणि मगच त्याच्यावरती तुम्ही बोला. त्यामुळे त्यांना काय वाटेल की आपलं घरामध्ये काहीतरी महत्व आहे, आपलं सुद्धा कौतुक होतं, अशा मुलांच्या मनामध्ये कंटिन्यू राहील. त्यामुळे काय होईल की हळूहळू मुलं तुमच्या जवळ येऊ लागतील आणि तुमच्यासोबत सगळ्या गोष्टी शेअर करू लागतील. ही एका दिवसाची गोष्ट नाहीये, याला भरपूर दिवस लागतात. पण जसं जसं हळूहळू आपण त्यांचं ऐकू तसं तसं ती मुलं आपल्या जवळ येत जातील. ती आपल्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये डिस्टन्स निर्माण करणार नाही. बऱ्याचदा आपण होतं की आपण मुलांशी संवादच करत नाही. फॉर एक्झाम्पल जेव्हा आपण त्यांना स्कूलमधून पिक करतो किंवा ती मुलं भरपूर मुलं बसने येतात, जेव्हा ती मुलं घरी येतात किंवा आपण त्यांना स्वतः पिक करतो, जेव्हा आपण स्वतः पिक करतो तेव्हा त्यांना आपण गाडीवर सुद्धा विचारू शकतो. म्हणजे आपल्यामध्ये संवाद झाला पाहिजे की आज स्कूलमध्ये काय झालं, तू कोणाजवळ बसला होता, किंवा तू तुझ्या फ्रेंड्सने काय म्हटलं तुला, किंवा टीचरांनी काय म्हटलं, आज होमवर्क काय दिलाय, आज काय शिकवलंय, स्कूलबद्दल विचारू शकता.
असं तुम्ही त्यांच्यासोबत संवाद साधा, जेणेकरून काय होईल की त्या मुलांना सुद्धा वाटलं पाहिजे की आपल्या आईला आणि आपल्या वडिलांना दोघांना पण आपली काळजी आहे, असं त्यांच्या मनामध्ये हे आलं पाहिजे. बऱ्याचदा आपण म्हणतो की ही मुलं खूप लहान आहे, यांना काहीही समजत नाही, पण मुलांच्या मनामध्ये सुद्धा हे चालू असतं. आणि प्रत्येकाला असं वाटतं मुलंच म्हटले किंवा मोठे म्हटले, आपण जर त्यांची विचारपूस केली तर प्रत्येकाच्या मनामध्ये ही भावना असते की आपल्या घरामध्ये काहीतरी महत्व आहे. त्यामुळे मुलांशी संवाद साधणे खूप महत्वाचे आहे. आणि कुठलीही गोष्ट त्यांना विचारताना अगदी टेन्शन फ्री त्यांना विचारा. अगदी टेन्शन देऊन त्यांना तुम्ही विचारलं तर ती एक तर तुम्हाला सांगणार नाही किंवा खोटं सांगतील. बऱ्याचदा काय होतं की आपल्या रिॲक्शनला मुलं घाबरतात. जेव्हा आपण त्यांना कुठली एखादी गोष्ट विचारली तर ती गोष्ट न ऐकताच आपण त्यांना ओरडतो. तर कुठलीही रिॲक्शन न देता किंवा त्यांना टेन्शन न देता तुम्ही त्यांना एखादी गोष्ट विचारा आणि त्यांच्याशी संवाद साधा. त्यांना फक्त शब्द ऐकवू नका, तर त्यांचं मन सुद्धा समजावून घ्या. नेहमी आपण फक्त त्यांना ऐकवत असतो किंवा प्रश्न विचारत असतो. आपण त्यांना अपेक्षांचं एवढं ओझं देतो की त्याच्या ओझ्याखाली ती मुलं एवढी दबलेली असतात की ती आपल्याला काहीही सांगत नाही. तर निगेटिव्ह न बोलता तुम्ही नेहमी त्यांच्याशी पॉझिटिव्ह बोललं पाहिजे आणि त्यांच्याशी पॉझिटिव्ह वागलं पाहिजे. यामुळे मुलं पॉझिटिव्ह तर होतात, पण ती मुलं सगळ्या गोष्टी आपल्यासोबत शेअर करतात. कुठली पण गोष्ट असो, चांगली असो किंवा वाईट असो, ती मुलांना एक सवय लागते की आधी जाऊन घरी आपल्या सांगायचंय जे काही घडलं बाहेर किंवा स्कूलमध्ये किंवा क्लासमध्ये, जिथे कुठे असेल, जे काही घडलं ती मुलं आपल्यासोबत सगळं शेअर करतात, जर आपण त्यांच्यासोबत पॉझिटिव्ह राहिलं तर आजपासूनच मुलांना ऐकण्यासाठी एक पाऊल पुढे टाका, जेणेकरून जे तुम्ही त्यांचं ऐकाल तेव्हा त्यांचं मन मोकळं होईल आणि कुठेतरी त्यांच्या मनात येईल की घरामध्ये आपल्याला खूप महत्व आहे. तर या होत्या आजच्या काही टिप्स आणि ट्रिक्स. नक्की तुमच्या मुलांसोबत फॉलो करा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.